देव म्हणतात, बाळा, तू चालत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुला थांबायची गरजच नाही. तू हसत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्या आत काहीच दुखत नाही. तू देत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्याकडे कधीच संपणार नाही. पण मला माहीत आहे, तुझ्या आत किती वेळा प्रश्नांनी घर केलं, मी एवढं दिलं तरी मला का रिकामं वाटतं? आणि त्याच प्रश्नातून तुझी खरी वाट सुरू झाली, कारण जोपर्यंत माणूस स्वतःला विचारत नाही तोपर्यंत तो फक्त चालत असतो, पण जेव्हा तो विचारतो तेव्हा तो जागा होतो. बाळा, तू अनेकदा स्वतःला बाजूला ठेवून इतरांना पुढे केलंस. तू आपल्या वेदनांना गप्प बसायला शिकवलंस. तू आपल्या थकव्याला नावही दिलं नाहीस. आणि म्हणूनच एक दिवस तुझं मन थकून शांत झालं. ती शांतता हार नव्हती, ती तुझ्या आतल्या गोंगाटाची विश्रांती होती. मी तुला त्या विश्रांतीत नेलं कारण तिथेच तुला कळणार होतं की तुझी किंमत लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून नाही. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात आरशासारखे येतात. ते तुला तू कोण आहेस हे दाखवून जातात. आणि काही लोक धुरासारखे येतात, क्षणभर दाट होतात आणि निघून जातात. तू धुराला धरून ठेवायचा प्रयत्न केलास म्हणून तुझ्या डोळ्यांत पाणी आलं, पण आरसा तू ओळखलास तेव्हा तुझी नजर स्थिर झाली. माणुसकी म्हणजे सगळ्यांना कवेत घेणं नाही. माणुसकी म्हणजे योग्य अंतर ठेवूनही प्रेम टिकवणं आहे. तू जर प्रत्येकासाठी उघडं दार ठेवलंस तर काही लोक आत येऊन घरच बदलून टाकतात. म्हणूनच मी तुला दाराला कडी लावायला शिकवलं, भिंत उभी करायला नाही. कडी लावायला. जे खरंच आपले आहेत ते दार ठोठावतात, जे नाहीत ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात. बाळा, तुला जेव्हा अपमान सहन करावा लागला तेव्हा तुला वाटलं मी दूर आहे, पण त्या क्षणीच मी तुला आतून मजबूत करत होतो. कारण जे शब्द तुला तोडतात तेच शब्द तुला पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे शिकवतात. तू आज कमी बोलतोस, कमी दाखवतोस, कमी अपेक्षा ठेवतोस. आणि लोक म्हणतात तू बदललास, पण मला माहीत आहे, तू कमी झालेला नाहीस, तू केंद्रित झालेला आहेस. आधी तुझी ऊर्जा सगळीकडे विखुरलेली होती, आता ती स्वतःकडे जमा झाली आहे. बाळा, लक्षात ठेव, नदी जेव्हा भरपूर पाणी वाहते तेव्हा ती शांत दिसते. आवाज तेव्हाच होतो जेव्हा पाणी उथळ असतं. तुझी शांतता तुझी खोली आहे. आणि त्या खोलीत मी तुझ्याशी बोलतो, तुला सांगतो की तुझं आयुष्य कोणाच्याही गरजेवर उभं नाही, ते तुझ्या मूल्यांवर उभं आहे. अजूनही तू दयाळू राहा, पण दयाळूपणाला दिशा दे. अजूनही तू मदत कर, पण स्वतःची हद्द ओलांडू नकोस. अजूनही तू प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान गहाण ठेवू नकोस. कारण जो स्वतःला जपतो तोच दीर्घकाळ उजेड पसरवू शकतो. आणि बाळा, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू जसा आहेस तसाच मला मान्य आहेस. तुला सिद्ध करायचं काहीच नाही. तुला फक्त शांतपणे चालत राहायचं आहे. कारण मी तुझ्या पुढे नाही, मी तुझ्या आत चालतो आहे. आणि जिथे तू थांबतोस तिथे मी तुला उचलून धरतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य हे सरळ रेषेत चालत नाही, ते तू जसा वाटेत चालतोस तसंच वेगळं वळतं. प्रत्येक टप्प्यावर लोक येतात, काही तुझ्या सोबत उभे राहतात, काही फक्त तुला अनुभव देण्यासाठी येतात, आणि काही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन निघून जातात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस, तेव्हा तुला वाटतं सगळ्याचं मन तसंच असेल. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात स्वतःचा स्वार्थ असतो, आणि ते स्वार्थ कधी कधी तुझ्या माणुसकीवर हल्ला करतो. काही मित्र फक्त हसण्यासाठी, काही फक्त सोयीसाठी, काही फक्त स्वतःसाठी जवळ येतात, आणि काही खरे मित्र तुला शब्दांशिवायही समजतात. बाळा, लोकांच्या चाली, रीतीला इतकं लक्ष देऊ नकोस की तुझ्या स्वतःच्या अंतःकरणाला विसरून बसशील. तू जेव्हा चांगलं वागतोस, तेव्हा सगळ्याच लोकांसाठी नाही, तर स्वतःसाठी देखील करत असतोस. कारण स्वतःला जपल्याशिवाय दुसऱ्याला दिलेलं प्रेम टिकत नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही लोक फक्त तुला वापरतात,
आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं, पण बाळा, हे सत्य नाही. प्रत्येक अनुभव तुला अधिक शहाणं करतो, प्रत्येक धोका तुला अधिक मजबूत करतो, प्रत्येक फसवणूक तुला स्वतःला ओळखायला शिकवते. आयुष्यात लोक येतात आणि जातात, पण ज्या लोकांनी तुझ्या जीवनात खरा प्रभाव ठेवला, तेच तुझ्या अंतःकरणात कायम राहतात. आणि तुला खरी शांती, खरी माणुसकी, खरी समजूतदारपणा तेच देतात. बाळा, तू जेव्हा मित्रांशी वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, तेव्हा लक्षात ठेव, लोक फक्त त्यांच्या सोयीपुरते जवळ येतात, तेव्हा त्यावर हसणे किंवा रडणे दोन्ही वेळा अनावश्यक आहे. तू स्वतःला टिकवणं शिक, कारण स्वतःची किंमत ओळखल्याशिवाय तू कोणालाही खरी माणुसकी देऊ शकत नाहीस. आयुष्य तुला अनेक वेळा फसवेल, लोकांच्या अपेक्षांमुळे तुझं मन दुखेल, काही मित्र तुझा विश्वास मोडतील, काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी असतील, पण तू या सगळ्यातही शांत राहशील, प्रामाणिक राहशील, कारण प्रत्येक वेळेला जेव्हा तू स्वतःशी खरे राहतोस, तेव्हाच मी तुझ्या जवळ उभा असतो. माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, तर स्वतःसाठी जागा राखूनही दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करू नकोस. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आणि शेवटी बाळा, लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, धोका, सगळं पाहिलं तरी तू चांगुलपणा सोडू नकोस, कारण तुझ्या अंतःकरणातील शांतता, तुझी माणुसकी, तुझा प्रेमळ स्वभाव हेच माझ्या दृष्टीनं खरे मंदिर आहे. आणि जिथे मन स्वच्छ, मर्यादित आणि समजूतदार आहे, तिथेच मी तुला पूर्णपणे अनुभवतो, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक कृतीत, आणि तुझ्या प्रत्येक विचारात, बाळा. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरी देवाची अनुभूती मिळते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सरळ वाटेत चालायला शिकवत नाही, ते तुला वेगवेगळ्या वळणांवर नेते. प्रत्येक वळणावर तुला लोक भेटतात, काही लोक तुझ्या आयुष्यातील खरे मित्र असतात, काही फक्त तुझ्या सोयीसाठी येतात, तर काही फक्त तुला शिकवण्यासाठी येतात, आणि काही लोक तुला फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठीच भेटतात. तू जेव्हा प्रत्येकाला मनापासून भेटतोस, प्रेम देतोस, वेळ देतोस, ऐकतोस, मदत करतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत, पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. काही लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतात, काही लोक तुझ्या गोड बोलण्यामागे स्वार्थ पाहतात, काही लोक तुझ्या सहनशीलतेला आपल्यासाठी सोयीसारखं मानतात. आणि जेव्हा तुला असं जाणवतं की सगळ्यांनी तुला वापरलं, तुझ्या अपेक्षा मोडल्या, मित्र ज्या वेळी तुला हवे होते तेव्हाही तुझ्या सोबत नाहीत, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्यात आहे. आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नात्याला समान महत्त्व देऊ नकोस, कारण काही लोक फक्त तुझ्या जीवनातील अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नव्हते. आणि काही लोक फक्त तुझ्या प्रवासाला परीक्षेतून घालण्यासाठी येतात. जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा तुला अधिक स्पष्टपणे कळतं की माणुसकी ही प्रत्येकासाठी झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःला टिकवतोस, तू स्वतःसाठी मर्यादा ठेवल्या तरी प्रेम करतोस, मदत करतोस, आणि नाती जपतोस, तेव्हाच तुला खरा सामर्थ्य मिळतो. बाळा, आयुष्य तुला फसवते, लोकांचा स्वार्थ दिसतो, मित्रांची अपेक्षा मोडतात, काही लोक तुझा विश्वास मोडतात, आणि काही नाती फक्त अनुभव देतात, पण प्रत्येक वेदना तुला अधिक प्रगल्भ बनवते, प्रत्येक धक्का तुला अधिक शहाणं करतो, प्रत्येक नुकसान तुला अधिक खोल बनवते, आणि या प्रत्येक अनुभवातून तुला स्वतःची खरी ओळख मिळते. तू जर स्वतःला विसरून सगळ्यांना दिलंस, तर काही वेळा मन रिकामं होतं,
आणि त्या रिकामीत मी तुला घेऊन जातो, कारण जिथे मन स्वच्छ, शुद्ध आणि प्रामाणिक आहे, तिथेच माझं वास्तव्य असतं. बाळा, तू लोकांसाठी चांगलं करत राह, पण स्वतःला कधीही झिजवू नकोस. मित्रांना जागा दे पण स्वतःसाठी जागा राख. लोकांचा फायदा होत राहील, पण त्यात तू हरवणार नाहीस. तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहशील, कारण शेवटी आयुष्य तुला लोकांमध्ये नाही, तर स्वतःच्या अंतःकरणात टिकवायचं असतं. तुझ्या अंतःकरणात जर समज, मर्यादा, करुणा आणि संयम राहतील, तर तुझी माणुसकी कायम जिवंत राहील. लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, आणि त्या जसाच राहणीमुळे माझं नाव तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल, बाळा. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अस्तित्व अनुभवायला मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात, पण खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस, तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही, ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं, आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं, आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार, सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळा अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती, आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला रोज नव्या अनुभवांतून शिकवतं. काही लोक तुझ्या जवळ येतात कारण ते तुझ्या प्रकाशात स्वतःला उजळवू इच्छितात, काही लोक येतात कारण त्यांना तुझ्या वेळेचा आणि तुझ्या प्रेमाचा उपयोग करायचा असतो. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, समजून घेतोस, वेळ देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुला समजू शकतात. पण बाळा, प्रत्येकाचे हृदय वेगळं आहे, आणि सगळे तुला तुझ्यासारखे न पाहत असतात. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही लोक फक्त सोयीसाठी जवळ येतात, तर काही खरे मित्र तुला शब्दांशिवायही समजतात,
तू शांत राहतोस, तू हसतोस, तू विश्वास ठेवतोस, आणि त्यामुळे तुला बऱ्याचदा धोका आणि वेदना भोगावी लागते. पण लक्षात ठेव, चांगुलपणा कमजोरी नाही, फक्त अंधविश्वास कमजोरी ठरतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्राचं मन समजून घेऊ नकोस, कारण काही लोक फक्त तुला शिकवण्यासाठी, तुला परिपक्व करण्यासाठी येतात, काही फक्त स्वतःसाठी, आणि काही फक्त मार्गावर साथ देण्यासाठी. तर तू जर प्रत्येकाला समान वागणूक दिलीस तर स्वतःसाठी वेळ उरणार नाही. बाळा, माणुसकी म्हणजे स्वतःला संपवणं नाही, तर स्वतःला ओळखून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा तू लोकांसाठीही अधिक मजबूत होतोस. आयुष्यात लोक कामापुरतेच जवळ येतात, प्रेमापुरतेच जुळतात, आणि काही काळ निघून जातात, पण तुझं मन जिथे स्थिर राहील, तेच तुझं खरे घर आहे. मित्रांना योग्य जागा दे, पण स्वतःसाठी जागा जतन कर. लोक तुझ्या यशात हसतील, अपयशात बोट दाखवतील, पण तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहा. तू चांगला राहिलास म्हणून लोक बदलतीलच असं नाही, पण तू चांगला राहिलास तर तुझं अंतःकरण कधीच हरवणार नाही. आणि हेच माझ्यासाठी खरं महत्त्वाचं आहे. बाळा, तुझी माणुसकी जप, स्वतःला जप, कारण जे मन शांत राहते, तेच माझ्या प्रकाशात राहते, आणि जे मन उजळते, तेच खरे देवाच्या जवळ पोहोचते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला माणसांच्या मुखवट्यांतून चालायला शिकवतं, कारण इथे प्रत्येक चेहरा तोच नसतो जो दिसतो. तू मन मोकळं ठेवतोस, विश्वास सहज देतोस, आणि म्हणूनच तुला जास्त ठेच लागते. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात ते तुझ्या प्रकाशामुळे, पण त्या प्रकाशात स्वतः उजळायचं नसून फक्त आपला अंधार लपवायचा असतो. तू चांगलं वागतोस म्हणून लोक तुला समजून घेतील असं नाही. काही लोक चांगुलपणाला वापरण्याची संधी समजतात, गरज असेपर्यंत तुझ्या आयुष्यात राहतात, तुझ्या वेळेचा, शब्दांचा, भावनांचा वापर करतात, आणि काम संपलं की शांतपणे निघून जातात. तेव्हा तुझं मन विचार करतं, आपण कमी पडलो का? आपण बदलायला हवं होतं का? पण बाळा, लक्षात ठेव, तू कमी नव्हतास, ते अपूर्ण होते. माणुसकी म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. मित्रांच्या नावाखाली काही नाती फक्त सवयीची असतात, त्यात आधार नसतो, फक्त अपेक्षा असतात, आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की तक्रार सुरू होते. तू शांत राहतोस म्हणून तुला गृहीत धरलं जातं, तू समजून घेतोस म्हणून तुला झुकलेला समजतात, पण समजूतदार माणूस झुकत नाही, तो परिस्थिती ओळखतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येक वेळी तुझं मन उघडून ठेवायचं नसतं, काही लोकांना अंतरच योग्य उत्तर असतं. बाळा, सगळ्यांना जवळ केलंस तर तू स्वतःला दूर करशील, आणि स्वतःपासून दूर गेलास तर कुणालाच नीट जवळ करू शकणार नाहीस. लोक तुझ्या यशात तुझं कौतुक करतील, अपयशात तुझ्या चुका मोजतील, पण तू दोन्ही वेळा स्वतःशी सचोटीनं वाग, कारण शेवटी तुला लोकांसमोर नाही तर स्वतःसमोर उभं राहायचं असतं. आयुष्याच्या प्रवासात काही लोक निघून जातात ते तुझ्यामुळे नाही, तर त्यांच्या प्रवासाची दिशा वेगळी असते. त्यांना धरून ठेवण्याचा हट्ट केला तर तुझाच वेग कमी होईल. म्हणून सोडणं शिक, पण द्वेषानं नाही, समजून. माणुसकी म्हणजे सगळ्यांना माफ करणं नाही, तर पुन्हा पुन्हा स्वतःला दुखावू न देणं आहे. तू जर आजही लोकांसाठी चांगलं करत असशील, तर ते तुझं सामर्थ्य आहे, पण स्वतःला जपून, मर्यादा ठेवून, कारण रिकामं मन देवाचंही काम करू शकत नाही. शेवटी बाळा, मी तुला एवढंच सांगतो, लोक तुला काय देतात यावर नाही, तू स्वतःला काय होऊ देतोस यावर तुझं आयुष्य ठरतं. तुझी माणुसकी जिवंत ठेव, पण ती इतकी पसरू देऊ नकोस की तूच हरवशील, कारण मला तुझं हरवलेलं नाही, जागरूक आणि सावरलेलं मन हवं आहे. आणि ज्या मनात समज, मर्यादा आणि करुणा एकत्र राहतात, तिथेच माझं खरं वास्तव्य असतं. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक वेळी धक्का देऊनच शहाणं करत नाही,
कधी कधी ते हळूच डोळे उघडतं. तू जेव्हा लोकांशी मनापासून वागतोस तेव्हा तुला वाटतं की समोरचाही तसाच असेल, पण जगात सगळे मनासारखे नसतात. काही जण भावना बोलून दाखवत नाहीत, तर काही जण भावना वापरून घेतात. तू वेळ देतोस, ऐकतोस, समजून घेतोस, आणि त्याच गोष्टी काहींना हक्कासारख्या वाटू लागतात. मग ते तुझ्या मर्यादा ओलांडतात, तुझ्या शांततेत हस्तक्षेप करतात, आणि तू काही बोललास नाहीस म्हणून तुला काही फरक पडत नाही असं मानतात. पण बाळा, तुला फरक पडतो, फक्त तू नात्याच्या नावाखाली ते सहन करतोस. आयुष्य तुला शिकवतं की सहनशीलता आणि आत्मसन्मान यात फरक असतो. प्रत्येक वेळी गप्प राहणं हे मोठेपण नसतं. कधी कधी थांबून स्वतःसाठी उभं राहणंही गरजेचं असतं. मित्रांच्या रूपात काही लोक तुला सोबत देत नाहीत, तर फक्त तुला रिकामं करतात. त्यांच्या अडचणी तुला दिसतात, पण तुझ्या अडचणी त्यांना जाणवतही नाहीत. तेव्हा तुझं मन विचारतं, आपणच जास्त अपेक्षा ठेवल्या का? पण बाळा, अपेक्षा ठेवणं चूक नाही. चुकीच्या माणसाकडून ठेवणं वेदनादायी ठरतं. माणुसकी म्हणजे सगळ्यांसाठी उपलब्ध असणं नाही, तर कुणासाठी किती असावं हे ओळखणं आहे. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा फायदा घेतात, पण तू बदललास तर जग सुधारेल असं नाही. उलट तुझ्या आतला शांत आवाज हरवेल. आयुष्य तुला कधी कधी एकटं करतं, लोकांच्या गर्दीत सुद्धा, कारण एकटेपणातूनच तुला स्वतःची खरी ओळख मिळते. जेव्हा सगळे निघून गेलेले वाटतात, तेव्हाच तू स्वतः जवळ येतोस. बाळा, प्रत्येक नातं टिकण्यासाठीच नसतं. काही नाती तुला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी येतात, आणि त्यांचा निरोप म्हणजे शिक्षा नसून धडा असतो. लोक काय म्हणतात, कसं वागतात यापेक्षा तू स्वतःशी कसा वागतोस हे महत्त्वाचं आहे. स्वतःला सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्त्व देणं ही सेवा नाही, ती आत्महानी आहे. म्हणून प्रेम कर पण स्वतःला कमी लेखून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नातं जप पण स्वतःला तोडून नाही. शेवटी आयुष्याच्या शांत क्षणी तुला लोकांची नावे आठवणार नाहीत, तर तू स्वतःसाठी किती प्रामाणिक राहिलास हेच आठवेल. आणि त्या क्षणी जर तुझं मन शांत असेल, तर समज तू माझ्या जवळ आहेस. कारण ज्या मनात करुणा आहे, पण स्वतःसाठीही जागा आहे, तिथेच माझं खरं अस्तित्व असतं. देव म्हणतात, मी तुझं नशीब एका रात्रीत बदलत नाही, कारण तुला बदलायला मला आधी तुझ्या आत उतरावं लागतं. तू बाहेर चमत्कार शोधतोस, पण खरा चमत्कार तुझ्या शांततेत लपलेला आहे. जेव्हा तू रडणं थांबवून स्वीकार करतोस, तेव्हाच मी काम करायला सुरुवात करतो. देव म्हणतात, तू मला दोष देतोस, पण मी तुला कधीच सोडलं नाही. तू ज्या क्षणी स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या क्षणी तुला मी जास्त जवळ असतो. कारण तुटलेल्या माणसालाच माझी गरज असते, आणि मी तिथेच उभा असतो. देव म्हणतात, तू ज्या गोष्टी गेल्या म्हणून रडतोस, त्या मीच तुझ्या आयुष्यातून काढल्या आहेत. कारण त्या गोष्टी तुझ्या वाढीला अडथळा ठरत होत्या. शिव काढतो तेव्हा रिकामं करायला नाही, तर नवं भरण्यासाठी जागा तयार करायला. देव म्हणतात, मी तुला संपत्ती देण्याआधी स्थिरता देतो, प्रसिद्धी देण्याआधी संयम देतो, आणि सुख देण्याआधी त्याला सांभाळण्याची पात्रता देतो. कारण ज्याचं मन अस्थिर आहे, त्याला मिळालेलं सुखही शाप ठरतं. देव म्हणतात, तू मला दूर समजतोस, पण मी तुझ्या श्वासात आहे. तू जेव्हा शांत बसतोस, काही मागत नाहीस, तेव्हाच माझ्याशी तुझा खरा संवाद सुरू होतो. शब्दांची गरज नसते, कारण श्रद्धा बोलते. देव म्हणतात, मी संकट देतो ते शिक्षा म्हणून नाही, तर जाग करण्यासाठी. तू जेव्हा दुःखातून शहाणा होतोस, तेव्हाच तू माझ्या मार्गावर येतोस. ज्याला दुःख समजत नाही, तो मला समजत नाही. देव म्हणतात, तू इतरांसारखं बनायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला वेगळं बनवलं आहे, आणि तुझा मार्गही वेगळा आहे. तुलना थांबव, कारण तुला जे मिळणार आहे, ते कोणाचंही उरलेलं नाही. देव म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतो,
पण तुझी लायकी पाहण्यासाठी नाही, तुझी शक्ती जागी करण्यासाठी. तू जितका शांत राहतोस तितका मी तुझ्यात प्रकट होतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण त्याहून जास्त स्वतःवर ठेव. कारण मी तुला जे दिलंय ते वाया घालवायला नाही, तर जगायला दिलंय. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या नशिबात नाही, मी तुझ्या धैर्यात आहे. तू चालत राहिलास, जरी वाट अंधाराची असली, तरी मीच तुझा प्रकाश बनेन. देव म्हणतात, तू आयुष्याला प्रश्न विचारत बसतोस, पण उत्तर ऐकायला तयार नसतोस. मी उत्तर शब्दांत देत नाही, मी ते परिस्थितीत देतो. तू जेव्हा त्या परिस्थितीत शांत राहतोस, तेव्हाच तुला माझं उत्तर ऐकू येतं. गोंगाटात मी कधीच बोलत नाही. देव म्हणतात, मी तुला जे अडवतंय ते तोडून काढतो, पण तुला ते नुकसान वाटतं. खरं तर ते तुझ्या वाटेवरचं ओझं असतं. तू जितका हलका होतोस, तितकं पुढे जायला तुला सोपं होतं. देव म्हणतात, तू सतत भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमानात मी तुला उभं केलं आहे. जो आज जगतो, जो आज योग्य करतो, त्याच्यासाठी उद्याचं दार आपोआप उघडतं. नशीब हे भविष्यात नसतं, ते आत्ताच्या कर्मात असतं. देव म्हणतात, तू माझ्याकडे मागतोस, मला बदल, पण मी तुला सांगतो, तू बदल. कारण तू बदललास की जग तुला वेगळं दिसायला लागतं. जग बदलण्याची गरजच राहत नाही. देव म्हणतात, मी तुला वेळ देतो, पण तू घाई करतोस. लक्षात ठेव, झाड एका रात्रीत फळ देत नाही, पण मुळं मजबूत असतील तर वादळही त्याला तोडू शकत नाही. मी तुझी मुळं घट्ट करतोय. देव म्हणतात, तू एकटेपणाला शाप समजतोस, पण मी त्याच वेळेला तुझ्याशी सर्वात जास्त बोलतो. जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा मी जवळ येतो. कारण गर्दीत तू मला ओळखत नाहीस. देव म्हणतात, तू ज्यांना हरवलंस असं समजतोस, ते माझ्या योजनेचा भाग होते. प्रत्येक भेट कायमची नसते, काही भेटी शिकवण देऊन निघून जातात. सोडायला शिक, कारण रिकाम्या हातातच मी नवं देतो. देव म्हणतात, मी तुला तुटू देतो, कारण तुटलेली मातीच नव्या आकारात घडते. जो कधी तुटलाच नाही, तो कधी घडलाच नाही. तुझं तुटणं म्हणजे तुझं नवं रूप आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे मोठ्या चमत्कारांची अपेक्षा करतोस, पण मी तुला छोट्या संधी देतो. कारण चमत्कार क्षणिक असतो, संधी आयुष्य बदलते. ती ओळखण्याची दृष्टी मी तुला देतोय. देव म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोस, पण मला तुझ्यात अपार शक्ती दिसते. मी तुला सामान्य बनवलेलं नाही, मी तुला सक्षम बनवलं आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. देव म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही, मी फक्त योग्य वेळ पाहतो. तू जेव्हा थांबतोस, तेव्हा मी चालू असतो. तुझ्या संयमाच्या कसोटीवरच तुझं नशीब तयार होतं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर आहे, पण तुझ्या जागी नाही. चालायचं तुला आहे, पण पाठीशी मी आहे. तू पडलास तर उठवायला, आणि चाललास तर वाट दाखवायला. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, श्वास हळू घे, आतल्या गोंधळाकडे शांतपणे पहा. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला आज कठीण वाटतंय. कारण अपेक्षा जास्त आहेत, उत्तरं कमी दिसत आहेत, प्रश्न एकामागोमाग एक उभे राहिले आहेत. मन थकलं आहे, पण लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. देव उत्तर देताना घाई करत नाही, कारण त्याला तुला घडवायचं असतं. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. हा तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आहे. हा तुझ्या विश्वासाची परीक्षा आहे. हा तुझ्या आत्मबळाची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जो शांत राहतो, जो तक्रार न करता पुढे चालत राहतो, जो प्रत्येक श्वासात देवाचं नाव घेतो, तोच पुढे उजेड पाहतो. बाळा लक्षात ठेव, अंधार कधीच कायमचा नसतो. तो उजेडाची किंमत शिकवायला येतो.
दुःख कधीच विनाकारण नसतं, ते माणसाला आतून मजबूत करायला येतं. अश्रू कधीच वाया जात नाहीत, ते देवाच्या दारात साठवले जातात. तू जे सहन करते आहेस ते कुणालाच दिसत नाही, म्हणून तुला एकटं वाटतं, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाजवळ आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूजवळ आहे, तुझ्या प्रत्येक न बोललेल्या वेदनेजवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे ना. तू सगळ्यांसाठी करतेस, पण तुझ्यासाठी कुणीच नाही असं तुला वाटतं. तू थकतेस, तरीही हसतेस. तू रडतेस, तरीही कुणाला दिसू देत नाहीस. पण बाळा, एक लक्षात ठेव, जे डोळ्यांना दिसत नाही तेच देवाचं काम असतं. मी तुझ्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे. तू रोज माझं नाव घेतेस, पण तुला वाटतं काही बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण तो आतून सुरू होतो. आधी मन मजबूत होतं, मग परिस्थिती बदलते. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला धन्यवाद द्यायला शिकवतील. कारण प्रत्येक दुःखात एक धडा असतो, आणि प्रत्येक धडा तुला पुढे नेण्यासाठी असतो. मी तुला कधीही कमकुवत केलं नाही, मी तुला संयमी केलं आहे, कारण संयम असलेला माणूसच आयुष्य जिंकतो. बाळा, लोक तुला दुर्लक्ष करतील, तुझ्या कष्टांची किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेव, देव कधीही दुर्लक्ष करत नाही. तू रात्री शांतपणे रडतेस तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझं मन शांत करतो, पण तू मला पाहत नाहीस म्हणून तुला वाटतं तू एकटी आहेस. नाही बाळा, तू कधीच एकटी नव्हतीस, मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. तू ज्या वाटेवर अडखळतेस तिथेच मी तुला उचलतो, पण तू घाईत असतेस म्हणून ते लक्षात येत नाही. बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही, आयुष्य म्हणजे सहनशीलता शिकवणारा प्रवास आहे, आणि या प्रवासात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अर्ध्यात सोडत नाही. तू तुला कमी लेखू नकोस, कारण तू जे सहन केलं आहेस ते प्रत्येकाला जमणार नाही. तुझी शांतता तुझी ताकद आहे, तुझं सहन करणं तुझं शस्त्र आहे, आणि तुझा विश्वास माझा आधार आहे. तू आज जिथे आहेस तिथूनच तुझा उज्ज्वल उद्याचा मार्ग सुरू होतो, म्हणून मागे पाहून रडू नकोस, पुढे पाहून घाबरू नकोस. वर्तमानात माझं नाव घे आणि शांतपणे चालत राहा. मी तुझ्या नशिबावर सही केली आहे, पण ती सही योग्य वेळी दिसेल. तोपर्यंत तुझं मन स्वच्छ ठेव, कुणाला वाईट बोलू नकोस, कुणाचा द्वेष करू नकोस, कारण देव त्याचं ओझं स्वतः घेतो. तू फक्त चांगुलपणा जप. बाळा, एक दिवस असा येईल की तुला वाटेल हे सगळं मीच सहन केलं होतं, आणि त्याच दिवशी तुला माझी खरी ओळख होईल. कारण देव जेव्हा मदत करतो तेव्हा गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलतो. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या श्वासात आहे, आणि जोपर्यंत तू माझं नाव घेतेस तोपर्यंत तुला कुठलीही भीती नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, थोडा वेळ थांब, मन शांत कर, डोळे मिट, आणि माझं नाव घे. तू खूप दिवसांपासून मनात सगळं साठवून ठेवतेस, कुणाला सांगत नाहीस, कुणावर ओझं टाकत नाहीस. पण बाळा, मनावरचं ओझं सगळ्यात जड असतं. मला माहीत आहे, तू थकली आहेस, तरीही तू चालते आहेस. तू हरली नाहीस, कारण जो चालत राहतो तोच जिंकतो. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती तुझी शेवटची अवस्था नाही, ही फक्त एक थांबलेली वेळ आहे. मी तुझ्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहे, पण तू घाई करतेस. उत्तर लगेच हवं असतं, बदल लगेच हवा असतो, पण देवाचं काम लगेच दिसत नाही, ते खोलवर घडतं. बाळा, तू जे सहन करतेस ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे, प्रत्येक वेदनेची किंमत मी ठरवलेली आहे. तू लोकांकडून अपेक्षा करतेस, आणि तिथेच तू दुखावतेस. कारण माणसं बदलतात, पण देव बदलत नाही. तू आज एकटी वाटतेस, कारण मी तुला मजबूत करत आहे. गर्दीत कमजोर माणूसही चालतो, पण एकटेपणातच खरा विश्वास तयार होतो. बाळा, तुझी शांतता ही तुझी ताकद आहे, तुझं सहन करणं ही तुझी साधना आहे, आणि तुझा विश्वास ही माझी पूजा आहे. काही वेळा तुला वाटेल मी खूप प्रार्थना करते, तरीही काहीच घडत नाही. पण लक्षात ठेव, उत्तर येतं, पण ते आधी मनात येतं.
मग आयुष्यात उतरता तू मन शांत ठेव, माझ्यावर सोड. मी तुझ्या आयुष्याची दोरी हातात घेतली आहे. तू फक्त चाल. अडखळलीस तर मी उचलतो, थांबलीस तर मी थांबतो, रडलीस तर मी ऐकतो, पण तुला कधीही सोडत नाही. बाळा, लोक तुझ्या संयमाचा गैरफायदा घेतील. लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतील. पण त्यांना माहीत नाही तू देवाच्या हातात घडते आहेस. आणि देव जे घडवतो ते मजबूत असतं. आज जे तुला मिळालं नाही ते तुला नक्की मिळेल, पण योग्य वेळी. कारण देव कधी उशीर करत नाही. देव फक्त योग्य वेळ पाहतो. तू आज फक्त एवढंच कर. मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष करू नकोस. कुणाला वाईट बोलू नकोस. कारण तुझं मन जितकं हलकं तितकं माझं काम सोपं. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. आजही, उद्याही आणि कायमच. माझं नाव घे आणि निश्चिंत हो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थांब जरा, श्वास घे, मन शांत कर, डोळे मिट आणि माझं नाव मनात घे. कारण तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकतेस तेव्हा मी तुला उचलतो, जेव्हा रडतेस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. पण तू मला ओळखत नाहीस म्हणून तुला वाटतं मी दूर आहे. खरं सांगू बाळा, मी कधीच दूर नव्हतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी आहे. पण तू घाबरतेस, काळजी करतेस, भविष्याचा विचार करून स्वतःला थकवतेस आणि मग म्हणतेस स्वामी काहीच बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो पण देवाच्या वेळेवर होत असतो. तू आज जे सहन करतेस ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. तुझं मन जे आज प्रश्न विचारतंय तेच मन उद्या माझ्या चरणी शांत बसेल. तू फक्त एवढंच कर, आज माझ्यावर विश्वास ठेव. लोक तुला समजून घेणार नाहीत. काही लोक तुझ्या प्रगतीवर हसतील, काही लोक तुझ्या संयमाला कमजोरी समजतील. पण लक्षात ठेव बाळा, मी ज्याला घडवतो त्याला आधी एकट करतो. कारण गर्दीत देवाचा आवाज ऐकू येत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी शिक्षा नाहीत, त्या परीक्षा आहेत. आणि जो या परीक्षेत संयम ठेवतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, तुला वाटतं तुझी भक्ती कमी आहे म्हणून तुला फळ मिळत नाही. नाही बाळा, तुझी भक्ती शांत आहे म्हणून ती खोल आहे. गोंगाट करणारी भक्ती पटकन दिसते पण शांत भक्ती थेट हृदयाला स्पर्श करते. तू रोज माझं नाव घेतेस ते पुरेसं आहे. तू मला बोलावतेस ते पुरेसं आहे. उरलेलं काम माझं आहे. तुला फक्त तुझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. कुणाचा द्वेष नको, कुणाचा हेवा नको, कारण हे सगळं ओझं तुलाच जड जातं. मी तुझ्या नशिबावर काम करतोय पण तू मनावर ताण घेऊ नकोस. आज जे तुला मिळालं नाही ते उद्या तुला योग्य वेळी मिळेल. कारण देव कधी उशीर करत नाही, देव फक्त योग्य वेळ पाहतो. बाळा, तुला कधी कधी वाटेल मी प्रार्थना करते पण उत्तर मिळत नाही, पण लक्षात ठेव उत्तर शांततेत मिळतं, आवाजात नाही. तू थांब, थोडा वेळ दे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी कसं तुझ्या आयुष्यात मार्ग काढतो. अंधारातून प्रकाश येतो तेव्हा डोळे हळूहळू सवय करतात, तसेच दुःखातून सुख येताना थोडा संयम लागतो पण तो सुख कायमचं असतं. बाळा, तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथेही माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जे दुखतंय ते मला माहीत आहे, तुला जे सांगता येत नाही तेही मला कळतं, म्हणून घाबरू नकोस. तुझं आयुष्य तुझ्यापुरतं नाही, ते कुणासाठी तरी प्रेरणा ठरणार आहे. तू जे सहन करतेस ते उद्या कुणाला तरी जगण्याची ताकद देणार आहे. म्हणून हार मानू नकोस. थकलीस तर थांब पण मागे वळू नकोस, कारण मागे फक्त प्रश्न आहेत, पुढे उत्तर आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत पोहोचवणारा मी आहे. स्वामी समर्थ माझं नाव घे आणि चालत राहा. मी आहे ना तुझ्या सोबत, आजही उद्याही आणि कायमच. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा ऐक माझं बोलणं आणि मन स्थिर ठेव. आज तुझ्या मनात खूप विचार आहेत. काल घडलेलं विसरता येत नाही. उद्याची चिंता सुटत नाही. त्यामुळे आजचा क्षण हातातून निसटतो आहे. तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कमकुवत नाहीस. तू थकली आहेस. आणि थकणं हे पाप नाही. सतत मजबूत राहणं माणसाच्या हातात नसतं. पण पुन्हा उभं राहणं हे मात्र तुझ्या हातात आहे. देव प्रत्येकाला आयुष्यात थांबवतो. कारण धावत असताना माणूस स्वतःला विसरतो. थांबल्यावरच आत्मा बोलू लागतो. तू आज ज्या शांततेचा शोध घेते आहेस ती बाहेर नाही. ती तुझ्याच आत आहे. पण ती ऐकण्यासाठी मन शांत असावं लागतं.
म्हणूनच मी तुला थांबायला सांगतो आहे. तुझ्या आयुष्यात आलेली माणसं, तुझ्यावर झालेले अन्याय, तुझ्या मनात साठलेली वेदना, हे सगळं मी पाहतो आहे. काहीच व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव तुला शिकवतो आहे. कधी संयम, कधी मूकपणा, कधी आत्मसन्मान, कधी स्वतःवर प्रेम. जे निघून गेलं त्याला धरून ठेवू नकोस. जे राहिलं त्याची किंमत ओळख. कारण देव कधीच रिकाम्या हाताने काही काढून घेत नाही. तो काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. तू रडलीस म्हणून तू हरलीस असं नाही. तू सहन केलंस म्हणून तू कमजोर नाहीस. तुझी शांतता हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तू उत्तर मागणं सोडशील, तेव्हा उत्तर आपोआप तुझ्यापर्यंत येईल. जेव्हा तू तक्रार थांबवशील, तेव्हा मार्ग दिसू लागेल. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील, तेव्हा जगाचं मत महत्त्वाचं वाटणार नाही. लक्षात ठेव बाळा, तुझं आयुष्य फक्त संघर्षासाठी नाही. ते प्रकाशासाठी आहे, प्रेमासाठी आहे, शांततेसाठी आहे. आणि त्या सगळ्यापर्यंत पोहोचायचा रस्ता हा संयमातूनच जातो. मी तुझ्या पाठीशी आहे, आज आहे, उद्या आहे आणि कायम आहे. तू फक्त चालत राहा, शांतपणे, विश्वासाने, देवाचं नाव घेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा शांत बस आणि मनात उठणाऱ्या प्रत्येक विचाराला जाऊ दे. आज तुला वाटतंय की तुझं आयुष्य एका जागी अडकलं आहे. प्रयत्न करूनही काही बदलत नाही असं वाटतंय. दिवस जात आहेत पण समाधान येत नाही. लोक बोलतात पण समजून घेत नाहीत. जवळचे दूर झाले आहेत. विश्वास तुटला आहे. मनात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत. अशा वेळी माणूस स्वतःशीच लढत असतो. पण लक्षात ठेव बाळा, ही लढाई तुझ्या विरोधात नाही. ही लढाई तुला घडवण्यासाठी आहे. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती उद्या तुझं सामर्थ्य बनेल. आज जे अश्रू गळतात ते उद्या तुझ्या डोळ्यांत तेज आणतील. देव कधीच कुणालाही कमकुवत बनवत नाही. तो आधी मोडतो, मग नव्याने मजबूत घडवतो. तू तुटलीस असं तुला वाटतंय, पण खरं सांगू का, तू बदलते आहेस. जुनं आवरण गळत आहे, नवीन शक्ती जन्म घेत आहे. म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे. म्हणूनच आज शांत झोप लागत नाही. म्हणूनच आज कोणाच्याच शब्दांनी समाधान मिळत नाही. कारण तुझा आत्मा मोठं होतो आहे. बाळा लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा येतं. पण जे उशिरा येतं ते खोल रुजलेलं असतं. तुझ्या आयुष्याची मुळे खोल जात आहेत. म्हणून वर अजून फुलं दिसत नाहीत. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू जे सहन केलंस ते सोपं नव्हतं. तू जे गप्प राहिलीस ते भ्याडपण नव्हतं. ते समजूतदारपण होतं. तू जे माफ केलंस ते कमजोरी नव्हतं. ते तुझं मोठेपण होतं. पण आता स्वतःला विसरू नकोस. स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. स्वतःला वेळ दे. स्वतःवर प्रेम कर. कारण जे स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांनाच देव पुढे घेऊन जातो. लोक तुझ्या शांततेचा गैरसमज करतील. लोक तुझ्या सहनशीलतेचा फायदा घेतील. पण तू सत्यावर चालत राहा. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. आज नाही तर उद्या, लगेच नाही तर योग्य वेळी. देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुला जे हवं आहे ते तुला मिळेल. पण त्याआधी तुला जे हवं आहे त्यासाठी पात्र व्हावं लागेल. म्हणूनच आज तुझी परीक्षा आहे. म्हणूनच आज तुला थांबवलं आहे. धावणाऱ्याला थांबवणं हेच तर देवाचं काम आहे. कारण थांबल्यावरच दिशा समजते. थांबल्यावरच खरं ध्येय दिसतं. थांबल्यावरच मन शांत होतं. आणि शांत मनातच देव बोलतो. तू एकटी नाहीस बाळा. तुला जरी आज तसं वाटत असलं तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. तू फक्त विश्वास सोडू नकोस. चालत राहा. हळूहळू. पण थांबू नकोस. कारण तुझ्यासाठी जो उजेड ठेवला आहे तो फार मोठा आहे.
आणि त्या उजेडापर्यंत लोकांना मनापासून स्वीकारलं, त्यांच्याकडून आलेली छोटीशीही फसवणूक तुला पर्वतासारखी भासते. कारण ज्यांच्यावर तू प्रेमाने विश्वास ठेवतोस त्यांच्या हातून झालेला धोका आत्म्याला कठीण जातो. आणि तू मनात म्हणतोस, मी एवढं चुकीचं काय केलं? पण मी सांगतो, तू चुकीचा नव्हतास, तू प्रेमाने भरलेला होतास. आणि हे प्रेम जगाने समजून घेतलं नाही म्हणून तू दुखावलास. लोक तुझ्या आत्म्याच्या पवित्रतेचा वापर करत राहिले आणि तू त्यांचं वागणं हृदयातून माफ करत राहिलास. पण माफी देणं आणि स्वतःला पुन्हा जखमेच्या हातात देणं यात खूप फरक असतो. तू कदाचित माफी देण्यात मोठा होतास, पण जग त्या माफीचा अर्थ कधीच समजू शकत नाही. तुझ्यातील चांगुलपणा हा दुबळेपणा नाही, ती शक्ती आहे जी सगळ्यांकडे नसते. म्हणूनच मी तुला वेगळं निर्माण केलं, कारण तुझ्यासारखं मन पृथ्वीवर फार कमी असतं. देव म्हणतो, जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यांतून पाणी नाही वाहत, तुझ्या आत्म्यातून धूळ बाहेर पडत असते. दोहकाचं कामच ते आहे, ते मनातील खोटेपणा, भ्रम आणि अंधार स्वच्छ करतं. आणि मग तू स्वतःला हलका वाटू लागतोस. तू आज ज्या एकांतात बसतो आहेस ना, ते एकांत नाही, ते तुझं पुनर्जन्मस्थान आहे. तू तुटलास नाहीस, तू पुनर्निर्मित होत आहेस. लोकांनी दिलेल्या जखमा फक्त बाहेरची पुटं आहेत, पण मी तुझ्या अंतरंगात प्रकाशाचा कणा बांधतो आहे. कधीकधी तुला वाटतं, मी का इतका एकटा आहे? पण देव म्हणतो, हा एकांत मी तुला दिला आहे. कारण जर मी तुला लोकांच्या गर्दीतच ठेवला असता, तर तू मला कधीच ओळखू शकला नसतास. तू आवाजात अडकून राहिला असतास. म्हणून मी तुला हळूहळू लोकांपासून दूर केलं. त्यांच्यातील स्वार्थ, खोटेपणा, लोभ आणि तुझे वापरलेले भाव, हे सगळं मी तुला दाखवलं, जेणेकरून तू सत्याकडे वळशील. तू आता लोकांपासून दूर जातो आहेस, पण तुझी यात्रा कुणापासून पळण्याची नाही, ती तुझ्या आत्म्याच्या घरी परतण्याची आहे. तुझं मन आता बाहेरच्या जगात समाधान शोधत नाही, ते अंतर्मनात शांती शोधतंय. हे साधं बदल नाही, ही आध्यात्मिक उंची आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. तू जेव्हा दुःखातून वर उठतोस तेव्हा तू स्वतःला विचारतोस, मी आता कोणावर विश्वास ठेवू? आणि माझं उत्तर नेहमीच एकच असतं, माझ्यावर. जे तुझ्या वाईट काळात तुला सोडून गेले ते कधीच तुझ्या सत्याचा भाग नव्हते. ते तुझ्या मार्गावरचे तात्पुरते प्रवासी होते, तुझं घर नव्हते. त्यांचं जाणं तुला शिकवण्यासाठी होतं, तोडण्यासाठी नव्हे. जे तुझ्या आत्म्यासोबत जुळण्यासाठी बनले आहेत ते तुला कधीच सोडणार नाहीत. कारण खऱ्या नात्याला अंतराची भीती नसते, काळाची भीती नसते, परिस्थितीचीही नसते. देव म्हणतो, आता मी तुला एका नवीन टप्प्यावर घेऊन जातो आहे. तू जगापासून दूर झालास, पण स्वतःच्या आतल्या प्रकाशाकडे वळलास. ही तुझी हानी नाही, ही तुझी निवडलेली दिशा आहे. मी तुझ्यातील थकवा पाहिला आहे आणि आता मी तुला शांततेचा स्पर्श देत आहे. लोक जशी तुला दिसली होती तशी कधीच नव्हती, म्हणूनच मी तुला त्यांच्या भ्रमातून मुक्त केलं. आता तू ज्या लांबवरून जग पाहतो आहेस तिथून तुला सत्य जास्त स्पष्ट दिसतंय. तू आता शब्दांपेक्षा शांततेला, मनापेक्षा आत्म्याला, प्रेमापेक्षा प्रकाशाला निवडतो आहेस. आणि हेच तुझे खरे रूप आहे, नाजूक पण अत्यंत शक्तिशाली. तू एकटा नाहीस, तू आता माझ्या सावलीत चालतो आहेस. देव म्हणतो, जगाच्या गर्दीत तू कितीही मिसळण्याचा प्रयत्न केला तरी तू तिथं कधीच पूर्णपणे सामावू शकला नाहीस, कारण तुझं हृदय साधं नव्हतं, ते दिव्य होतं. ज्या लोकांमध्ये तू सत्य शोधत होतास त्यांच्यात फक्त शब्द होते, पण तुझ्यात जे होतं ते शब्दांपेक्षा मोठं होतं. ते भावना होत्या, प्रामाणिकता होती, आणि त्या प्रामाणिकतेची किंमत जग देऊ शकत नाही. म्हणूनच तू वारंवार तुटलास, कारण तू ज्या लोकांवर प्रेम केलंस ते तुझ्यासारखे नव्हते. त्यांच्या हाताला सवयच नव्हती हृदय हाताळण्याची. तू प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न केलास, पण कुणी तुला समजून घेतलं नाही. तू त्यांच्या वेदना जाणून घेत राहिलास, पण कुणीही तुझ्या वेदना समजून घेण्याची इच्छा ठेवली नाही. आणि मग तू स्वतःला एकांतात नेऊ लागलास. लोक म्हणाली, तो बदलला, पण सत्य असं होतं की तू बदलला नाहीस, तू उठलास. खोटेपणावरून वर उठलास, स्वार्थावरून वर उठलास, दुःखाच्या जाळ्यातून सुटून माझ्या प्रकाशाकडे वळलास. कधीकधी तू म्हणतोस की मला कोणी समजतच नाही, आणि मी शांततेत उत्तर देतो, तुला मी समजतो. जगाचा न्याय हा मनुष्यांच्या विचारांवर असतो, पण माझा न्याय तुझ्या आत्म्याच्या सत्यावर असतो. आणि तुझं सत्य इतकं स्वच्छ, इतकं निर्मळ आहे की त्याला जगाची मान्यता लागत नाही. तुला फक्त माझी साथ पुरेशी आहे. तुझ्यावर आलेल्या प्रत्येक फसवणुकीनं, प्रत्येक तुटलेल्या नात्यानं, प्रत्येक कठोर शब्दांनी तुला एक गोष्ट शिकवली, लोक बदलतात. त्यांचे हेतू बदलतात, त्यांचे चेहरे बदलतात, पण तुझ्यातील प्रकाश कधीच बदलत नाही. म्हणूनच मी तुला लोकांपासून दूर ठेवलं, जेणेकरून मी तुला तुझ्या मूळ रूपात परत आणू शकेन. तू आता स्वतःला वाचवण्याचा, जपण्याचा आणि ओळखण्याचा प्रयत्न करतोयस, हेच तुझं खऱ्या अर्थानं पुनर्जन्म आहे.
देव म्हणतो, तू ज्या वेदनांतून गेला आहेस, त्या वेदनांनी तुला तोडलं नाही, त्या वेदनांनी तुला पवित्र केलं. वेदना म्हणजे शिक्षा नाही, वेदना म्हणजे मार्गदर्शन. लोक भास निर्माण करतात, पण वेदना सत्य उलगडतात. म्हणूनच मी कधी कधी तुला एकटं ठेवतो, कारण एकांतातच आत्म्याचं खरं रूप दिसतं. गर्दीत तू हरवतोस, पण एकांतात तू मला भेटतोस. तू म्हणतोस, मी थकलो आहे, आणि मी म्हणतो, थकवा म्हणजे शेवट नाही, थकवा म्हणजे तुझ्या यात्रेतला टप्पा. ज्यांना मोठा मार्ग दिला जातो त्यांना थकवा येतोच. पण हा थकवा तुला मागे ओढण्यासाठी नाही, हा तुला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी आहे. मी पाहतोय की तू खूप जवळ आहेस, त्या दारापासून ज्यामागं तुझ्यासाठी शांततेचं विशाल आकाश उघडणार आहे. ज्यांनी तुझ्या भावनांशी खेळ केला, त्यांनी तुझं मन दुखावलं, पण त्यांनी तुझी शक्ती कमी केली नाही. माणसं सोडून गेली म्हणून तू एकटा नाहीस, तू आता माझ्या आश्रयात आहेस. आणि माझ्या आश्रयात येणारा एकही जीव कधीही हरवत नाही. तू या जगात कुणाचा नाहीस असं तुला वाटत असेल, पण मी सांगतो, तू माझा आहेस. आता तू ज्या शांततेत उतरला आहेस, ती शांतता तुझ्या तुटण्याची नाही, ती तुझ्या उंचीची आहे. लोकांपासून दूर जाणं म्हणजे पराभव नाही, ती आध्यात्मिक परिपक्वता आहे. तू आता लोकांवर प्रेम करणं थांबवलं नाहीस, फक्त तू स्वतःचा आत्मा जपणं सुरू केलं आहेस. आणि हा बदल मी तुला दिला आहे. तुझ्या मार्गावर आता जे लोक येतील ते तुझ्यासारख्या उंच ऊर्जेचे असतील. जे तुझ्यासोबत राहणार ते तुझ्या सत्याला समजून घेणार. तू आता जुन्या जखमांपासून वर उठतो आहेस, आणि मी तुला प्रकाशाच्या दिशेने नेतो आहे. तू तुटला नाहीस, तू जागा झाला आहेस. देव म्हणतो, तुझ्या जीवनात काही क्षण असे येतात जिथे तू स्वतःलाच ओळखू शकत नाहीस. तू आधी जसा होता तसा आता राहिला नाहीस, कारण तू दुखावला गेलास, फसवला गेलास आणि परत परत तुटत राहिलास. पण तू जितका तुटलास तितकाच तू माझ्या जवळ येत गेला. माणसं तुला सोडून गेली म्हणून तू बदलला नाहीस, तू बदललास कारण त्या सगळ्या वेदनांनी तुझ्यातील खोटं वितळवलं आणि तुझ्या आत्म्यातील प्रकाश बाहेर येऊ लागला. तू अनेकदा स्वतःलाच विचारलंस, मी इतका का दुखावलो गेलो? पण मी सांगतो, ज्यांना मी मोठं सत्य देतो त्यांना जीवन आधी रिकामं करतं. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला होतास ते जेव्हा निघून गेले तेव्हा तू एकटा नाही झालास, तू स्वच्छ झालास. त्या नात्यांच्या जाण्यानं तुझ्यातील भार उतरला आणि तुझ्या अंतर्मनाला श्वास मिळाला. त्यांचं जाणं दुःख म्हणालास, पण खरं तर ते तुझ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती. लोकांच्या बदलत्या वागण्यामुळे तू गप्प झाला, पण ती शांतता तुझ्या पराभवाची नव्हती, ती तुझ्या अंतरंग जागृतीची पहिली खूण होती. तू आता लोकांमध्ये आनंद शोधत नाहीयस, कारण तुला कळले की बाहेरचं जग कधीच स्थिर नसतं. तू आता आत बघायला शिकलायस आणि आतल्या त्या शांत प्रकाशाला ओळखायला लागलायस. हीच ती जागा आहे जिथे तुला मी भेटतो. तू आता थोडा कडवा झालायस, थोडा सावध झालायस, आणि ही सावधता ही कमजोरी नाही, ही तुझी सुरक्षा आहे. तू इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवलंस, कारण तुला आता समजलंय की ज्या लोकांच्या आयुष्यात तुझं स्थान असतं त्यांना तुला सिद्ध करण्याची कधीच गरज नसते. आणि जिथे सिद्ध करावं लागतं तिथे नातं नसतंच. हे ओळखायला तुला वेळ लागला, पण एकदा ओळखलं की तू मागे बघणं सोडलंस. देव म्हणतो, तुझ्या आत्म्याचं सौंदर्य इतकं निर्मळ आहे की सगळ्यांना ते पचत नाही. काही लोक तुला सोडून गेले कारण ते तुझ्यासारख्या हृदयाला पात्रच नव्हते. काही लोकांनी तुला दुखावलं कारण ते तुझ्या ताकदीला घाबरले होते. काहींनी तुला चुकीचं समजलं कारण ते स्वतःला समजण्यातच अपयशी राहिले. आणि जे काही तुझ्यापासून दुरावलं त्यातला एकही तुकडा तुझ्यासाठी नव्हताच. आता ज्या शांततेत तू चालतो आहेस ती शांतता रिकामी नाही, ती पवित्र आहे. या शांततेत तुझं मन तुटत नाही, ते स्वच्छ होतं. या शांततेत तू एकटा नाही, तू माझ्या हातात आहेस. या शांततेत तू हरवलेला नाही, तू शोधला गेलायस माझ्याद्वारे, माझ्या प्रकाशाने. तू म्हणतोस की काही वेळा तुला कोणाच्या आधाराची गरज आहे. पण मी सांगतो, ज्याला मी माझ्या हाताचा आधार देतो त्याला माणसांच्या आधाराची गरज उरत नाही. लोक तात्पुरते असतात, मी कायम आहे. लोक परिस्थितीनुसार वागतात, मी सत्यानुसार. लोक विसरतात, मी लक्षात ठेवतो. आता तुझ्यात जो बदल होत आहे तो साधा बदल नाही, तो तुझ्या आत्म्याचा जागृत होणं आहे. तू आता लोकांच्या नजरेत जगत नाहीस, तू माझ्या प्रकाशात जगायला लागलायस. तू आता शब्दांवर विश्वास ठेवत नाहीस, तू हेतू ओळखतोस. तू आता मुखवट्यांवर नाही तर आत्म्यावर नजर टाकतोस. आणि जेव्हा मनुष्य इतका खोल पाहू लागतो तेव्हा त्याचा प्रवास साध्या मानवी पातळीवर राहत नाही, तो आध्यात्मिक बनतो. देव म्हणतो, तू एकटा नाहीस. तू आता माझ्या मार्गावर आहेस. तू जे हरवलेलं समजतोस ते मी काढून टाकलेलं आहे. आणि तू जे जपून बसलायस ते मी तुझ्यासाठी तयार करत आहे. तुझ्या आत्म्याच्या मार्गावर वेदना ही वादळ नाही, ती दिशा आहे. आणि तू त्या दिशेनं चालत आहेस, अजून अधिक प्रकाशाच्या दिशेनं.
मनातील शांततेला कितीदा आपणच गोंधळात लोटतो आणि नंतर शांतता सापडत नाही म्हणून देवाला दोष देतो. परंतु देव म्हणतो, शांतता बाहेर नाही, ती तुमच्या आतल्या दिव्यात आहे. तुम्ही बाह्य जगाकडे जितकं पाहता तितकं स्वतःची ओळख विसरता. मनातील तुटलेल्या भावना, अपूर्ण अपेक्षा, जखम झालेली आशा, हे सर्व तुमच्याच चेहऱ्यावरचे धूर आहेत. देव म्हणतो, धूर पुसण्यासाठी ज्योत विझवू नका, स्वतःला अधिक उजळा. जे सोडून गेले ते तुमची हानी करून गेले नाहीत, तर तुम्हाला स्वतःकडे अधिक खोल नेऊन गेले. जे दुखावले त्यांनी तुमची किंमत कमी केली नाही, तर तुमची किंमत कुठे आहे हे दाखवून दिलं. काही लोक आयुष्यात फक्त आपला भाग वटवण्यासाठी येतात, शिकवण्यासाठी नाही, राहण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या पायरीवर ढकलण्यासाठी. त्यांच्या जाण्यानेच तुमच्या वाटेवरून अडथळे दूर होत असतात. देव म्हणतो, ज्यांनी तुझ्यातील सत्य पाहिलं ते कधी सोडणार नाहीत. जे सोडून गेले त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. म्हणून तुटलेल्या नात्यांवर रडू नका, ते कधी जोडलेलेच नव्हते. खऱ्या जोडण्या आत्म्यांनी बनतात, शब्दांनी नाही, वचनांनी नाही. जगात प्रत्येकाला मुखवटे आहेत, काही चमकदार, काही शांत, काही निरागस, काही काळे. पण मुखवट्यांच्या मागे पाहता आला तर जगातला अर्धा दुःख मिटेल. तुम्ही जेव्हा स्वतःच्या प्रकाशाकडे परत येता तेव्हा लोकांची सावली तुमच्यावर पडणं थांबतं. देव म्हणतो, तू स्वतःला ओळखायला सुरुवात केलीस की बाहेरचा प्रत्येक भ्रम तुटू लागतो. आतल्या जखमा कधी कधी उपचार मागत नाहीत, त्या फक्त ओळख मागतात. कारण जखम ओळखली की ती आधीच अर्धी बरी होते. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जग तुमच्या विरोधात नसतं, ते फक्त तुमच्या जागृतीसाठी काम करत असतं. काही शांतता रडून मिळते, काही शांतता सोडून दिल्यावर, आणि काही शांतता देवाच्या चरणी स्वतःला अर्पण केल्यावरच मिळते. तुम्ही कितीही दूर पळालात तरीही देव तुमच्या श्वासाइतका जवळ असतो. तुम्ही हरलात म्हणून नाही, तर तुम्ही स्वतःला गमावला म्हणून दुःख निर्माण होतं. देव म्हणतो, तू जे आहेस ते सुंदर आहे. फक्त स्वतःपासून पळणं थांबव. जेव्हा आतला आवाज बाहेरच्या आवाजापेक्षा मजबूत होतो तेव्हा कोणाचंही मत तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. कोणाचं वागणं तुमच्या मूल्याला स्पर्श करू शकत नाही. देव तुम्हाला तुटू देतो, फक्त तुम्हाला मजबूत रूपात पुन्हा घडवण्यासाठी. म्हणूनच काही लोक जातात, काही नाती मोडतात, काही गोष्टी थांबतात, कारण देव पुढचा अध्याय लिहित असतो. आणि त्या अध्यायात तुमचं प्रकाशमान रूप, तुमची शांतता, तुमचा खरा मार्ग दिसतो. प्रत्येक वेदना म्हणजे देवाचं